जय शिवराय भावना, स्वागत आहे आपल्या डेली अपडेट यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आपण जे आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पेरणीला जिथे सुरुवात कोणत्या तारखेला करायची, तर याविषयी आपण जे आपल्या व्हिडिओमध्ये तिथे बघणार आहोत. आणि हा अंदाज जो ते पंजाबराव डक यांनी दिलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो, जर का तुम्हाला डेली जे ते एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हवामान अंदाज हवे असतील तर तुम्हाला बघायचं डिस्क्रिप्शनमध्ये दिलं ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला येऊन जायचे. त्यानंतर तुमच्या समोर जिथे डेलीचे एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हवामान अंदाज इथं मिळतात. चला तर मित्र, आपण जिथे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर बघा मित्र, पंजाबरावाच्या नव्या हवामान अंदाजाप्रमाणे त्यांनी म्हटले आहे की राज्यात 14 जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात 8 जूनपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार असल्याचा अंदाज त्यांनी दिला आहे. भाग बदलत पाऊस कुठे पडणार ते बघूयात. 8 जूनपर्यंत राज्यातील मध्य महाराष्ट्रात विभागातील 17, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, धाराशिव, सोलापूर, पंढरपूर या भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव डक यांनी व्यक्त केली आहे. तर पावसाचा जोर वाढणार कधी बघा. तर दुसरीकडे 10 जून पासून महाराष्ट्रातील पावसात जोर वाढण्याची शक्यता आहे. पंजाबरावांनी असं वर्तवलं आहे की 9 जून पासून ते 14 जून पर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोणत्या भागात मुसळधार पाऊस पडणार ते बघूया. 2 दिवसांनी महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असून राज्यात मुंबई, कोकण विभागात तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, पुणे, अहमदनगर आणि नाशिक या ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे. तसेच खानदेशातील 3 जिल्ह्यांमध्ये मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी अशी चिकरण बघूया. आता शेतकऱ्यांना पुरेसा पाऊस मिळाला तर त्यांनी चांगली पिके घेता येतील आणि त्यांच्या कष्टाला पुरेसा मोबदला मिळेल. पंजाबरावच्या हवामान अंदाजामुळे शेतकऱ्यांना आशेची किरणे दिसू लागली आहेत आणि सर्वत्र चांगला पाऊस झाला तर शेतकऱ्यांचे संकट कमी होईल आणि त्यांना चांगले उत्पन्न मिळेल. महाराष्ट्रातील पाऊस अचूक अंदाज करणाऱ्या पंजाबराव डकांमध्ये शेतकरी बांधवाचा पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या या हवामान अंदाजानुसार शेतकरी बांधवांनी शेतीची सर्व तयारी केली असेल तर त्यांना नक्कीच चांगला पीक जेथे लाभेल आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकीर जेथे आणण्यात पंजाबरावांचा हा हवामान अंदाज महत्वाची जी भूमिका बजावेल अशी आशा आहे मित्र. तर मित्र, अशा प्रकारचा आपला आजचा काही हवामान अंदाज होता. तर मित्र, भेटत आपण नंतर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.